हॅलो गाईज, तर मी घेतलं 30 डेज ब्लॉगचं चॅलेंज आणि त्याचा आज डे आहे फर्स्ट. सो मी आदिती, मी ॲग्रिकल्चर BSCच्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टरला आहे. आणि ह्या सेमिस्टरला आम्हाला थेअरी लेक्चर्स नसतात, तर आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं असतं. त्यासाठी आम्हाला मॉड्यूल्स असतात आणि मॉड्यूल्समध्ये मी घेतलं आहे ॲग्रो आणि इंची. त्यामध्ये आज सकाळी आम्ही ॲग्रोच्या फील्डला आलो आणि त्याने आम्हाला जीवामृत कसं बनवायचं हे शिकवलं आणि ते आम्हीसुद्धा मन लावून बनवत होतो, कारण आजचा दिवस पहिला होता. सो हे जीवामृत झाडांसाठी आणि मातीसाठी सुद्धा खूप हेल्दी असते. ह्याची प्रोसिजर मी तुम्हाला नंतर नक्कीच सांगेन. सो हे झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या मॉड्यूलसाठी गेलो. पण दुसऱ्या मॉड्यूलसाठी गेल्यावर कळलं की मॅडम अवेलेबल नाही आहेत. सो मी वर्गात बसले होते आणि बघते तर हाताला शेणाचा वास होता. बट इट्स ओके, शेण स्किनला मॉइश्चराईज करतं, सो ते चालतं. नंतर आम्हाला कळलं की आमच्या कॉलेजमध्ये मूवीची शूटिंग होते. सो आम्ही सुद्धा एक्साइट होऊन गेलो आणि त्या दादाने आम्हाला स्वतःहून विचारलं की तुम्ही मूवीच्या शूटिंगला याल का. आम्ही का नाही बोलतो. आणि हे बघा माझं निरागस थोबाड. मी किती निरागस तुम्हाला कळलंच असेल. सो हा मनप्रीत दादा टाईमपासमध्ये होता, तुम्हाला माहीतच असेल. सो त्याच्यात आम्ही शूट केलं आणि त्यांनी आम्हाला खूप छान ट्रीट केलं. दुपारी जेवण, नाश्ता सगळं दिलं होतं. आणि घरी गेल्यावर मला पावभाजी खायची खूप इच्छा झालेली आणि सगळं सामान होतंच. सो मी मस्त पावभाजी केली, कारण मी केलेली पावभाजी मस्तच होणार होती. आणि त्यात मी हा बादशाह मसाला टाकला, त्यामुळे पावभाजी अजूनच सुंदर झाली होती आणि मी ती खूप मनसोक्त होऊन खाल्ली. आणि गाईज, असा होता आजचा माझा दिवस. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माझा व्हिडिओ. माझी बडबड सहन केलीत आणि असेच माझे सगळे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.